नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर भावांनो, लय दिवसातून ब्लॉग चालू केला आहे आपण. तर विषय असा झालाय की आम्ही पण खूप दिवसांना ब्लॉग मध्ये दादा पण आला लय दिवसातून ब्लॉगमध्ये. ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की तुम्हाला थंबनेल बघून थोडंफार कळलंच असेल, अर्धी इन्फॉर्मेशन कळलीच असेल तुम्हाला. मी कुठे चाललोय, कशासाठी चाललोय, काय कशासाठी म्हणजे समजून घ्या तुम्ही. तर चालतो आता पुढं बघतो ब्लॉग. चैत्याला फोन केला मी. चैत्याला 1 वाजता फोन केला मी, त्याला जायचं म्हटलं आपल्याला असं असं. तर चैत्या जाऊ म्हणला. एकला त्याने फोन नाही उचलला. नंतर 4ला त्याला कॉल केला. 4 वाजता म्हणला आवरतो पाडकिरणा. 4 आता 4:30 वाजले. आता चैत्या येईल. चैत्या मी धीरे आम्ही 3 जण जाणार आहे मस्तपैकी. बघणार आहे चांगले कुठलं वाटतंय काय, म्हणजे तुम्हाला कळलं पुढं बघा हळूहळू. मी सांगा असं जरा हे वाटत नाही तुम्हाला, असं इंटरेस्टिंग ठेवा म्हणते जरा. तर मस्तपैकी चालू आहे. आमचा दादा लॅपटॉप घेतला रे, मस्तपैकी शिकायला लागलाय. प्रगती चालू आमच्या दादाच्या. चालेल. काय शिकायला लागलाय? एक्सेल हे शिकलं काय होतं? कामसाठी, ऑफिससाठी. कुठल्या ऑफिससाठी? तर आमचा दादा मोठा माणूस होणार आहे लवकरात लवकर. आहे उकडायला लागले मला. आमचा माणूस मोठा होणार आहे लवकरात लवकर. असं द्या काय ना भावांनो. तर लय दिवसात ब्लॉग बनवायला लागलोय. म्हणजे मागचा ब्लॉग आपला हे होता ह्याचा शिवनेरीचा. तर ती ब्लॉग नंतर आपला डायरेक्ट हा गाडीचा ब्लॉग बनवायला लागलोय. तर हळूहळू तुम्हाला अपडेट पुढे भेटत राहतील. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि ह्याच्यात आपला मिनी ब्लॉग पण येणार आहे, म्हणजे शॉर्ट ब्लॉग. ते आपल्या इंस्टाग्रामवर जाऊन पडेल हा इंस्टाग्रामवर पडेल. आणि ही ब्लॉग 2 दिवसांनी मला वाटतं एडिट होऊन यूट्यूबवर पडेल. तर असं द्या, तुमचं सपोर्ट असा राहू द्या. सबस्क्राईब थोडी आपली राहिली 1 केला, तेवढी सबस्क्राईब करून टाका पाडकिरणा. आता चैत्याला कॉल करतो. चेटू या लागला. चेटू आणि अंबानी माझ्यासोबत. अंबानी म्हणजे चेटू म्हणजे चैत्या, आणि अंबानी म्हणजे धीरूभाई अंबानी म्हणजे धीरज खंडाळे. यांची आम्ही शॉर्ट नाव पाडली ती चेटू आणि धीरज अंबानी, अशी ती माझ्या मित्रांची दोघांची नाव आहे ते. तर त्यांची आता चैतीची वाट बघतो. चैत्याला कॉल करतो आता मस्तपैकी. जातो पुढे काय होतं तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाडकिरणा भावानो, आपल्या भावाला मोठं करायचं आहे. चला भावाला आपला सपोर्ट करा, सबस्क्राईब करून. मोठ्या भावाची साथ असलो ना, कोण पण होती बोलू तिच्या. बारकी पोरी भेटली ते आपल्याला, पोर भेटले ते इथले रूम बसले. तर कसं चालू बघायचं धिंगाणा. चला जाऊ का? मारी कसा होऊन आलाय बघा. चोर होऊन आलाय, चोर. हे सर जरा पुढे चोर होऊन आलाय भावानं. तर ह्या इथे शोरूम आहे, मी बघितले भावानं. आता जातो शोरूमवर. चेटू आलाय, अंबानी आलाय, 2 आपल्यासोबत आली तू भाग. आता मस्तपैकी नाईट आउट मारायचा. चैत्या नाईट आउट मारायचा. हा कुठे जायचं? तर बोल शब्द, दोन शब्द बोल ब्लॉगमध्ये. लव यू ब्रो. का किरिस्ता सुने का गाणं. तर काय, चला आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट पुढं. काय झालं? क्वालिटी भाव चहा पे नाही भावानं. आम्ही लावली चहा प्यायला मस्तपैकी. टेवली चहा जरा क्वालिटी वाटला आम्हाला. क्वालिटी आहे का? हा, क्वालिटी 1 नंबर क्वालिटी. तू कार खायला लागला चहा लवर नाही का भावानो? चहा ही एक नशा आहे. त्या नशेचे हम दोन्ही काय आहे? लय नशिडी आम्ही. चायची बरं का, चायची. आपल्या ब्रिज वरून गेलं तर खाली जायला जागा. खाली जाऊ की. चला खाली. तर काहीच आम्ही तर आलो शोरूम बशी. पण ही शोरूमचा विषय झाला की इथं सेकंड हँड गाड्या भेटते त्या. मॅपवाले काय पण जाऊ देत लागा ना. मॅपवाल्यानं गंडवलं बघा. ही शोरूम आहे, तिथे सेकंड हँड गाड्या भेटते त्या. आता जिथं शोरूम आहे ना, दिरा म्हणते माझ्या रूम पशी शोरूम आहे, म्हणजे त्या रूम पशी जातो आता मस्तपैकी. शोरूम आहे, जाऊन बघ. भोसरी आमचं नशीब आवडलंय बारे. कारण आम्ही पोलिसांपासून 2दा गेलोय. 2दा आम्ही पोलिसांना म्हणजे बघितलं, पण पोलिसांनी आम्हाला बघितलं नाही. आणि भोसरी आता गर्दी बघा किती आहे. गर्दी बोलते गर्दी. तर काय इथं गाड्या पल्सरच्या पण गाड्या दिसते इथं. तर आपली फायनली ही गाडी घ्यायचं चालू होतं. ही गाडी घरची नको म्हणायला लागली तुम्हाला. खरंच ही गाडी घेणार तुम्ही पहिल्यांदा. ही घरची म्हणाली नको. ही गाडी N60 शेवट गाडी आहे. माझ्या मित्रांनी घेतली आताच. 2 दिवस झाले, 2 आठवडे झालं शेवट घेतली गाडी. तिथं बघते काय म्हणताय भाई? मला ही याच्यापेक्षा मला ही गाडी क्वालिटी वाटते. ही रे घे, ही घ्या म्हणते. कशी वाटते मावशी? ही कशी वाटते तुम्हाला गाडी? चांगली वाटते. हीच गाडी लई चांगली आहे. म्हणजे का आवरेजला वगैरे सगळी भारी आहे ना. वापरायला पण ही जास्त गाड्या जाते त्या. हां, कारण का वापरायला चांगली आहे. हा का? तिला पाण्यात काही खराब होत नाही, पडली तरी लई खराब होत नाही. होय. ही गाड्या कसं ती दुसऱ्या असतात ती उगा नाजूक असते. हां. आपल्याला जर टिकवायची असेल वस्तू तर ही गाडी चांगली. होय होय. तुम्ही काय घ्यायला लागलाय कुठली गाडी? कुठली मी इथं कामाला आहे. कामाला ही गाडी ती गाडी त्या साईडला ही गाडी
चांगलं ठिकाण. ही गाडी बुक झाली का तसेच हां तर काय इथं मावशी कामाला तिथे मावशी म्हणते त्या ह्याच गाडी घ्या नाही का स्प्लेंडरच गाडी घ्या म्हणते ते दुसरी घेऊन नका कुठली गाडी स्प्लेंडर गाडी चांगली आहे म्हणते ते तर काय तुम्हाला गाड्या धावतो कुठली गाडी बाहेर वाटते मला कमेंटमध्ये सांगा बघा ही एक ब्लॅक गाडी हे असं मीटर आहे आपल्याला डिजिटल मीटर नको आहे मीटर डिजिटल मीटर नको मीटर डिजिटल मीटर नको आहे आपल्याला भावांनो हे पल्सर बाबा कसलं एक्स्ट्रीम पल्सर म्हणतो मला पल्सर घ्या ना तिथे कशी वाटते कावासाकी G9 वाटते का नाही हां नात करते का तुम्हाला गाड्या धावतो भावांनो फॅशन आहे ही एचअप आहे ही स्प्लेंडर ही बिना डिजिटल मीटरचे आहे त्याच्यानं ही एक आहे हिचा कलर काय नाही एवढा भारी ही एक आहे ही गाडी आहे माझा चला विचार बघू पुढं काय होते आणि बघा इकडे मुलकाय लावल्या त्या गाड्या ही कलर कसा वाटतोय ही कसला मीटर आहे ती पण साधाच मीटर आहे तो कसला आहे हे डिजिटल मीटर आहे तर काय आता जाऊन गेलो आतमध्ये सगळं बघडलं कोटेशन वगैरे काढलं गाडी जरा पडते जरा स्वस्तात पडत्या म्हणजे तशी महागच पडत्या गाडी माया ह्याला म्हणा गेलं तर कुणाला गाडी म्हणजे अशी ही होत नाही म्हणा तर बघू आता इथं बघितल्या गाडी स्प्लेंडर बघितल्या आता पुढं अजून इथं शोरूममधले एका जाऊन येतो टाईम झाला आहे मुलकाचा शोरूम बंद होणं म्हणजे बरं आता जातो दुसऱ्या एका शोरूममध्ये जातो तिथे एक कोटेशन काढतो दुसऱ्या शोरूममध्ये बहुतेक पल्सरच्या जाणार आहे मी आता निघडेल जाऊन काय तर त्यातलं पण जरा कोटेशन वगैरे काढतो आणि तुम्हाला सांगतो पुढे जायला तर बघा ना ते बघा शोरूम बंद धावते माझा हातच दिसायला लागला तुम्हाला एक क्लोज धावा लागले तर संडेला ओपन नसते ते भाव म्हणायला लागला की टोयोटाचा आहे का ओपन बघा फॉर्च्युनर घ्यायचे त्याला टोयोटो बघून नाहीतरी एखादं सियारा घ्यायची ना तुला नाही हे चला ह्याच्या शोरूमला टोयोटो जायला सियारा भेटते भावांनो टोयोटो जायला सियारा भेटते का नाही तर भावांनो बजाजच्या शोरूमला जाणं कॅन्सल आता आम्ही चालू टाटाच्या शोरूमला मस्तपैकी तुम्हाला सियाराचा रिव्ह्यू धावतो सगळा सियारा गाडी आम्ही बनवते म्हणा म्हणजे आम्ही नाही त्याला जवळ थोडा हातभार आमचा आहे गाडी म्हणा म्हणजे इंजिनासोबत वगैरे आम्ही खेळत असतो सारखं म्हणजे इंजिनावर काम वगैरे असते सियारासोबत आम्हाला सियारा माहीत आहे कशी आहे कशी नाही तर तुम्हाला शोरूममध्ये जाऊन धावतो आता हे चला शोरूममध्ये जाऊ चलो तर काय कशाला असते ती भांडणं असली भांडणं नको आहे ती तर काय आम्ही आता एक नाही भांडणं बघितली माणूस मारायला लागलं दणक्या त्या माणसाला काय विषय झाला त्यानं वाटतं गाडी आडवी मारली ती बुलेटवाला माणूस बघायची समोरच भांडणं चालू आहे तुम्हाला नको जावायला त्या माणसानं व्हिडिओ जर माझा चुकून बघत तर माझे वांदे होते आपल्याला नाही कोण हात लावणार म्हणा तरी पण वांदे होते बिनकामाची लढाई नको म्हणतो मी कुठली तर आता चाललो आहे आम्ही टाटाच्या शोरूममध्ये तुम्हाला टाटा सियारा धावतो कशी आहे कशी नाही आता वरून आम्ही ब्रिजवरनं चाललो आहे बघा आम्ही आलो इथं शोरूम बशी बघा गर्दी बघा किती आहे टाटा बोलते गर्दी मुलका चालू आता गाडी अजून नाही आली गाडी दोघा ठिकाणी वाटतं अल्ट्रोज पंच अशा काय तर कुठल्या गाड्या आहेत बघा अल्ट्रोज पंच नेक्सॉन आणि पंच हां एवढ्या गाड्या माणसांनी डिलिव्हरी केल्या त्यात आता आहे का नाही गाडी चला की जाऊन येऊ का आपण जाऊन येऊ चल काय जाऊ देतात का त्यांच्या यायला जाऊ द्यायला नाही काय चल बघा आज मी चालू आहे शूटिंग मस्तपैकी भावांनी गाड्या घेतल्या त्या ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांना कॉंग्रॅच्युलेशन भावांनो ओळखीचं आहे नाही मला माहीत नाही बघायला लागला या गाडीला आणि या गाडीवर आपण काम करतो या कसं आहे काहीच हां काय झालं स्कॉर्पिओ सारखी दिसेल वाटत होतं माणसाला काय झालं मग डिपेंडर सारखं दिसते का नाही सांगा डिपेंडरवर दिसते ना दिसते का नाही हे बारीक आहे लागा डिपेंडर कसे ब्लॉक चालू असे जण काय नाही विषय गाडी तुम्हाला कशी वाटते गाडी तुम्हाला कशी वाटते सांगा गाडी तर बरी आहे जरा थोडं अशी मागणी दबली मागणी दबली ती मार्केटमध्ये दाखवलंय ना एवढं वाटत नाही अहो ते टॉप मॉडेल लावले गाडी बेस्ट मॉडेल आहे सेकंड टॉप आहे नाही ह्याला किती स्क्रीन आहे तर टॉप आहे जरा. हां सेकंड टॉप आहे आम्ही ह्या गाडीवर काम करतो बरं आम्ही टाटा मोटर्सला आहे कामाला म्हणजे जॉबला रोज आमचे ह्याच गाडी आमच्यात जेवढं टेस्टिंग होती याची टेस्टिंग म्हणजे हे आम्हीच बनवलं पहिल्यांदा स्टार्टिंगला गाडी मग नंतर अशी झाली
आणि ह्यासोबत खेळलोय आम्ही या गाडीसोबत तरी पण ब्लॉगिंगसाठी बघायला म्हणलं जरा कशी आहे गाडी किती आहेत तुझे 7 सबस्क्राईब आता 1K होतील लय नाही छोटा ब्लॉगर आहे अजून होतील हळूहळू काय नाही भाऊ यांनी पण गाडी बघायला ती ह्यांनी ज्या अपेक्षेनं आली ती गाडी त्यांना वाटत नाही अशी काय गाडी आहे चैत्याला बोलव फोन करून घे तर भाऊन ह्यांना म्हणून आज शोरूम चालू आहे आज गाडी आहे तर नाही म्हणते मी बाहेर मागणंच गाडी ओळखलेली आतमध्ये गाडी आहे मला माहीत होती 100% कारण माझा ह्याच्या बाहेरचा रस्ता माझा रोज येणं जाणं असते तर आता गाडी तुम्हाला जाऊतो अजून थोडी धावल्या आता अजून जाऊतो गाडी तुम्हाला बीच कसं आहे झुपूक बघा ही सिस्टीम दाव तुम्हाला भावांनो बटन आहे का नाही दाबलं का क्लोज होते म्हणजे ह्या गाडीबद्दल मी तुम्हाला काय सांगू म्हणजे ही गाडी आम्ही तयार केली हातानं म्हणजे रोज ह्या गाडीवर आमचे इंजिनासोबत खेळणं असते आतमध्ये आम्ही गाडीमध्ये 5-6 झाले त्या गाडीत निवांत बसतो मग आतमध्ये म्हणजे रोज गाडी आमच्या हाताखाली आहे त्यामुळे एवढं काय मला अशी इंटरेस्टिंग वाटत नाही गाडी तर जाऊ तुम्हाला आता ही बघा ओपन होत्या मागणं कशी वाटतं तुम्हाला दबल्या ना मागणं सस्पेन्शन तसंच असते गाडी जरा बघा भावा ना असं काय याचा इंटरेल आहे काय म्हणते त्याला डॅशबोर्ड इंटरेल काय असं काय याचा डॅशबोर्ड आहे समोरची सिस्टीम डोर लावर याला अशी सिस्टीम आहे मस्त वेगळे रोज ह्या गाडीत बसते भावान तेव्हा मला काय वाटत नाही ही गाडी सनरूफ आहे बाळ आपली खेळायला लागली मस्त वेगळी इंटरनेट टीन इथं स्पीडचं येणार इथं म्युझिक वगैरे येणार इथं गेमचं सिस्टीम असते अशी काय बटन आहे ती काय झालं आम्ही केव्हा बघितलीच नव्हती म्हणून बघायला आलो तर रोज आम्ही त्या गाडीसोबत आहे ते म्हणते बघितले का तर आतमधनं पाहून जाऊन आलो ह्याला काय वाटलं आतमध्ये गाडीच नाही तर ते मी त्यातनंच मागणं मग गाडी बघितलेली त्यामुळं मंडळाला मला माहिती होतं गाडी आतमध्ये असणार आणि माझा रोजचा रूट आहे येण्याचा रेड आहे तर भावानं मला जेवढी माहिती होती तेवढी तुम्हाला सांगितली मी लय बी मला माहिती नाही एवढं म्हणजे मी त्याचं काम करतो म्हणून असं आहे की असं नाही की मला सगळंच माहिती आहे तर बऱ्यापैकी माहिती आहे तेवढं तुम्हाला धावलं आणि गाडी पण धावली टाटा सियारा कशी वाटली कशी नाही सांगा कारण गाडीनं लय मचवल्या लय मचवल्या गाडी सोशल मीडियावर तर लय शेवट चालू आहे गाडीचं इंस्टाग्राम अहो असं मध्ये एक अशी का टाटा सियारा चालता नुसतं टाटा सियाराचं नाव घ्यायचं आणि रील पोस्ट करायची रील आपली 10K 10K 20K 30K अशी पळणार तर अशी सिस्टीम होती तर आता मस्तपैकी तुम्हाला धावल्या गाडी बिडी आता मी जातो आता पुढचा काय प्लॅन आहे अजून माहीत नाही आता पुढं प्लॅन होईल तसं बघतो मस्तपैकी आणि आता माझा मिनी ब्लॉग राहिला आहे तर मिनी ब्लॉगमध्ये आता जरा सांगतो तर गाईज मी आता रूमवर पोचलो त्या दोघांना सोडून हा एवढा जी नीच माणूस आहे का नाही हो एवढा जी हलकड माणूस आहे का नाही हो लय म्हणजे लय बरं काही ह्याला तुम्ही माहितीच आहे तुम्हाला हे कोण आहे एवढा जी नीच माणूस आहे ना एकदम खालच्या ते लेवलचा माणूस आहे एकदम खालच्या थराच्या लेवलचा सकाळ धरणं बाबा मला यानं कॉल सुद्धा केला नाही सकाळ धरणं रूमवर असून हो का इथं वर राहतो मी इथं राहतो हां अरे मग कॉल करायचं आहे का नाही काय आणि नुसता भाईचारा म्हणतोय बरं का स्टोऱ्या बिऱ्या मेन्शन करतोय भाई म्हणून जीव म्हणून आणि फोन एनिवरी फोन काहीच नसतो बरं का तुम्हाला ही रिॲलिटी सांगतो एनिवरी फोन काहीच नसतो नुसत्या स्टोऱ्या असतात त्याकडे तुम्ही स्टोऱ्या बघत असताना मला इंस्टाग्रामवर एवढा येऊन नीच आहे माणूस लय म्हणजे लय आता गपचीप आला आणि गपचीप वर चाललाय बघा मी बोललो ना ती बोलायला लागलाय का अरे मग धोके कपडे पण आम्हाला असं करायला लागलाय तो कशाला हा उद्या पिरियड चालू झाली उद्यापासून जॉईन करायची मला उगाच शिव्या द्यायला लावणार नाही भावानं उगाच शिव्या द्यायचं नाही तर उगाच म्हणून मी शांत बसून शिव्या मी तुला पाहिलं उद्या 3 वाजता दिसेल काय नाही भावानं तर आम्ही आता चाललो वडापाव खायला कारण ती मित्र म्हणली नको आम्हाला वडापाव त्यामुळे आम्ही जातो आता वडापाव खातो आता तिकडे नाही लय ब्लॉग मोठा होईल तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पाडकेनं आपल्या 1K सबस्क्राईब होतील मला वाटलं नवीन वर्षाच्या आधी मला सबस्क्राईब होतील वाटलं काय 1K सबस्क्राईब होतील असं मला वाटलं खरं जा की मला वाटलं 1K सबस्क्राईब होतील 2025मध्ये आणि सबस्क्राईब काय झाले नाही ते प्रेम जरा तुमचं कमी पडायला लागले पाडकीनं आपलं प्रेम द्या जादा आणि 1K सबस्क्राईब ह्या महिन्यात करून टाका तो असा बघू नको पाडकीनं सबस्क्राईब करून टाका चला भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये आता पुढचा ब्लॉग मला वाटते गाडीचाच येणार आहे तर चला भेटू